डेक्कन सवेरामध्ये आपलं स्वागत आहे. बालयोगी व्यंकटस्वामी यांच्या उपदेशाचे परिणाम म्हणजे मुदखेडच्या मठाचे सुंदर रूप. संस्थानचे शंकरराव पतलिंग यांचे स्पष्ट वक्तव्य. महाशिवरात्र महादीप उत्सव कार्यक्रमाचे बालयोगी महाराज यांच्या हस्ते झाले उद्घाटन. मुदखेड येथील सर्वांचे श्रद्धा असलेल्या सद्गुरू श्री अपरंपार स्वामी मठात महाशिवरात्री निमित्ताने परिसरात रस्त्यावर दीप लावण्यात आले. यावेळी ब्रह्मकुमारी पूजा बहेनजी यांनी शिवमहिमासह स्वनिर्म भारत निर्माण करण्याचे आवाहन केले. मुख्य ईश्वर महाराजांची प्रमुख उपस्थिती होती. बालयोगी व्यंकटस्वामी यांच्या उपदेशात वेळेला महत्त्व देण्याचे सर्वप्रथम सांगितले. माउंट आबू ओम शांती ईश्वरीय महाविद्यालयाबद्दल गौरवपूर्ण विचार मांडले. संमदिस्त स्वामी महाराजांच्या आदेशाने वयाच्या 28 वयापासून माझे जीवन बदलले असा खुलासा केला. आज शिवरूपाने भाव मोठा आहे तो सदैव जागृत व्हावा असा उपदेश दिला. कुणीच कुणाचं नाही, अपरंपार शिवबाबा शिव म्हणा, तोच तुमच्या सोबत आहे. सनातन धर्मामध्ये उद्बत्ती लावू नका, भक्तिमार्ग स्वच्छ मनाने करा असे सांगून अपरंपार स्वामी मठात संजीवनी समाधी तुम्हाला आशीर्वाद देणारी आहे. तंबाखू पुडी सोडला तरी सभामंडप उभा करता येते. समाजात दुसऱ्याला काम करण्याची संधी द्या. पद मोठे नाही, तुम्हाला अध्यक्षपद मिळाले की तुम्ही स्वतःला काय समजता, पण तुम्ही भाव अपरंपार स्वामी मठात ठेवा असा स्पष्ट संदेश दिला. चैतन्य तुमच्यामध्ये फुलवा. तालुक्याच्या ठिकाणी मोठे कार्य व्हावे. अपरंपार मठाच्या शेती ठिकाणी दवाखाना काढा, शाळा काढा असे मनोगत व्यक्त केले. डेक्कन सवेरा प्रतिनिधी अब्दुल रजाक. आज महाशिवरात्री निमित्तानं मुदखेडमध्ये अपरंपार स्वामीच्या आश्रमामध्ये दीपोत्सवाचा कार्यक्रम खूप छान तऱ्हेचा झाला. सर्व भक्तवर्गाने भरपूर संख्येने उभा राहून हा कार्यक्रमाची शोभा खूप छान तऱ्हेने केली. नियोजन खूप छान तऱ्हेने केलं. दीप म्हणजे आपल्या जीवनामध्ये नवीन चैतन्य महाशिवरात्रीच्या निमित्तानं सर्वांच्या हृदयामध्ये प्रगट होण्यासाठी हा दीपोत्सव आहे. सर्वांचा अंधकार जाऊन प्रकाशमय जीवन व्हावं याच्यासाठी हा दीप उत्सव कार्यक्रम आहे. हे सर्वांनी खूप छान तऱ्हेनं ह्या कार्यक्रमाचा सहभागी होऊन आनंद लुटलेला आहे. सर्व मुदखेडवासियांना खूप मंगलमय आशीर्वाद. धन्यवाद.